Hello, hello. This is the My Artifact episode number 1672. आजची तारीख आहे 7 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 1:10. ओके, राईट नाऊ मी आता असं काही सांगणार आहे. जस्ट लाईक कम्प्लिटली ही गोष्ट कधी झालीच नाही. यस, बट मला असं वाटते की ही गोष्ट झाली पाहिजे. आय जस्ट फील लाईक दॅट. म्हणजे कधी कधी असं होते ना की आपल्यासोबत असं व्हायला पाहिजे. इट हॅज टू बी हॅपन लाईक दॅट. इट हॅज टू बी समथिंग हॅपन्स लाईक दॅट. या तर आपण नेहमी विचार करतो का असं व्हायला पाहिजे. सो माझ्या मनात पण एक विचार आहे, या आणि तो मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, कम्प्लिटली काल्पनिक गोष्ट आहे. बट जो मी आहे ते ऍज अ माझ्यासोबत होऊन राहिला या सगळ्या गोष्टी, म्हणजे झालं आहे असं मी सांगतो. म्हणजे माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी झाल्या आहे या वेळी मी सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. ओके ओके, कूल. वेल, राईट नाऊ माझी आताच जॉईनिंग झाली इथे टेक्नोकॉम.नेट या कंपनीमध्ये. पुण्यामधली कंपनी आहे. हार्डली 1 महिना झालाय. या मला करीब इथे मी एक रूमवर फ्लॅट घेतला आहे. ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा माझी जॉईनिंग झाली होती तर तेव्हा माझ्यासोबत अजून एक मुलगी पण जॉईनला आली होती माझ्यासोबत. या बट शी इज नॉट रिली एक्सपिरियन्स. ती एक्सपिरियन्स नव्हती. माझ्यापाशी एक्सपिरियन्स होता. मी इथे PMI मधून 1.5-2 वर्ष काम केलं आहे. सो आय हॅव अन एक्सपिरियन्स. सो मला ती जॉब भेटली, तिलाही जॉब भेटली, बट माझा पे ग्रेड थोडा जास्त भेटला. मला करीब 34,000 रुपये प्रति महिना सॅलरी भेटली आणि तिला काहीतरी 22,000 रुपये सॅलरी भेटली. ओके, या बट आम्ही तिथे ऑफिसमध्ये काम करण्यासाठी पहिलेच होतो. या म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की तिथे लायका सॉफ्टवेअर वापरले जातात आणि मी लायका सॉफ्टवेअर ऐकलं होतं, बट काही असं फारसं नॉलेज नव्हतं. ओके, तिला काहीच नाही माहित ना पॉइंट लावून डेटा. तिने फक्त ग्रॅज्युएशन केलं आहे आणि तिने 2D वर काम केलं होतं. या तिला पॉइंट लावून असं काहीच नॉलेज नाही. ओके, मी तिथे ऑफिसमध्ये गेलो. त्या ऑफिसमध्ये गेल्यावर तिथला एन्व्हायरमेंट वॉज काइंड ऑफ लाईक आपल्यासारखंच होतं PMI मध्ये. बट इथे मुली जास्त होत्या. या म्हणजे या कंपनीमध्ये करीब 60 लोकांची टीम होती आणि 40 मुलीच होत्या. या आणि 20 मुलं होते. काइंड ऑफ लाईक एक प्रकारे मी पण काफी शॉक मध्ये आहे, कारण या जे 60 लोक आहे हे कम्प्लिटली मेकॅनिकल इंजिनियर आहे. या आणि या 60 लोकांमध्ये 40 मुली आहे आणि त्या 40 मुली पण मेकॅनिकल इंजिनियर आहे. सो इट जस्ट लाईक माझ्यासाठी काफी एकदम अजीब सिच्युएशन. म्हणजे इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मुलींची संख्या जास्त आहे मुलांपेक्षा. ओके, व्हॉटएव्हर. या फेअर इनफ. तर तिथे गेलो मी. टीम चांगली मोठी होती. या आणि कसं आहे की ऑफिस चांगलं मोठं आहे तर इथे नाही का एकाच शिफ्ट मध्ये काम व्हायचं. या इथे सकाळी 9 to 5. यस, प्रोजेक्टची ऑफकोर्स नेहमी डेडलाईन तर वगैरे राहतेच. यस, सो या इथे असं काही फारसं काही वेगळं नाही. इथे प्रोजेक्ट येतात बाहेरून आणि पॉइंट लाऊड डेटाशी मॅच करतात. या सोबत इथे 2D चे पण काम चालतात आणि त्याच्यानंतर इथे ऍक्च्युली 3D मॉडेलिंगचं पण काम चालते. ओके, सो जे आम्ही जॉईन झालो होतो, मी आणि तिचं नाव होतं तिचं नाव होतं श्वेता. ओके, सो आम्ही जॉईन झालो. शी वॉज ऍक्च्युली मी थोडं श्वेताबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो. ती श्वेता लुक्स रिअली गुड. या ती दिसायला बहुत जबरदस्त होती आणि तिचं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती.
ओके. अजून काही सांगायचं म्हणलं तर इट जस्ट लाईक आता म्हणजे कसं की ॲज अ ऑफिस कल्चरमध्ये आणि मला कसं फारसं नाही का, मी पुण्यामध्ये आलो कशासाठी, पुण्यामध्ये आलो तो मला चांगली जॉबसाठी आणि माझा फिल्म करिअर स्टार्ट करण्यासाठी. इथे FTI मध्ये ऍडमिशन घेणं दॅट इज ऑल्सो माय एम. सो मी याच गोष्टीसाठी पुण्यामध्ये आलो होतो. सो इट जस्ट लाईक मला या गोष्टीमध्ये असं फारसं पडायचंच नव्हतं की मला मुलगी आहे म्हणजे ही मुलगी चांगली आहे बा आणि सो थोडंसं बोलावं समथिंग, काही ना काही कॉन्टॅक्ट बनवायचा. नो नो नो, नॉट ॲट ऑल. मला फक्त पैसे आणि हे. ओके. जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा ॲज अ आम्ही गेस्ट, आम्ही म्हणजे सॉरी, मी आणि श्वेता या. श्वेता इज फ्रॉम नाशिक या आणि मी नागपूरमधून होतो. सो आम्हाला कसं आता पुण्यामध्ये डायरेक्ट रूम भेटणं किंवा फ्लॅट भेटणं इट्स म्हणजे त्याच दिवशी वगैरे, तर कंपनी कसं आम्हाला नाही का हप्ताभर रेस्ट ठेवते त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये. या म्हणजे कंपनीचं एक गेस्ट हाऊस असते. गेस्ट हाऊस म्हणजे एक फ्लॅट. ओके. त्या फ्लॅटमध्ये इथे जे नवीन रिक्रूट झालेले लोक येतात ते येतात, हप्ताभर राहतात आणि चालले जातात. हप्ताभर यांना टाइम दिला जातो की पुण्यामध्ये तुम्ही सराउंडिंग मध्ये तुम्ही फ्लॅट शोधा आणि राहा. सो आम्ही गेस्ट रूम मध्ये आलो. तिथे मुलं मुली सगळेजण येतात. या तिथे ऍक्च्युली एक बंद आहे आणि एक म्हणजे एक नवरा बायको आहे. ते दोघंही त्याच कंपनीमध्ये काम करतात. या सो बेसिकली नाही का तिथे मुलींचं पण तेवढं चांगलंच हे होते आणि मुलांचं पण तेवढं चांगलंच हे होते. इट जस्ट नॉट रिअली दॅट असं वाटते की मुलगा वेगळं आला पण मुलगीला वेगळं, असं काही हे नाही. ओके. आणि तिथे नवरा बायको असल्यामुळे तेवढं काही हे नाही. आणि कसं मी तिथे गेस्ट रूम मध्ये गेलो, गेस्ट हाऊस मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर कसं ऍक्च्युली झालं कसं, मला कॉल आला, माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी पुण्याला गेलो. त्यांनी मला मग सांगितलं की तुम्ही फोनवरच झालं सगळं, की तुम्ही म्हणे या ऍड्रेसवर तुम्ही या गेस्ट हाऊसवर या म्हणे. तर मी गाडीत बसलो होतो. त्याच्यानंतर मी संध्याकाळी 9 वाजता मी पुण्याला पोहोचलो. 9 वाजता पोहोचल्यानंतर मग मी करीब 10 वाजता, मला 9 वाजता त्यांचा कॉल आला का तुम्ही पुण्याला पोहोचले का म्हणे. मी म्हणलं हो, म्हणलं पुण्याला पोहोचलोय म्हणलं. मग ते लोक मला पिकअप करायला आले. मी ऍज अ ट्रॅव्हल्सनी गेलो होतो. मग तिथे गेलो आणि त्या लोकांनी मग तिथे गेस्ट हाऊसवर आणलं. तिथे मला गेस्ट हाऊस माहित नव्हतं ऍक्च्युली. त्या लोकांनी मला लोकेशन वगैरे दिली होती, बट ऍक्च्युली तेच लोक मला घ्यायला आले होते. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की अजून एक मुलगी आहे म्हणे, तिचं नाव म्हणे श्वेता पाटील, ती पण आहे म्हणे आणि ती पण येऊन राहिली, ती पण आहे म्हणे आणि ती आज संध्याकाळी झाली आहे म्हणे 5 वाजता. ओके. आणि त्यानंतर मला माहित पडलं की शी इज ऑल्सो न्यू रिक्रूट. ओके. तर मग म्हणजे आता हे सारं मला कसं माहित आहे ऍक्च्युली, तिथे गेल्यावर नंतर माहित पडलं. मी तिथे गेलो, नंतर मला इंट्रोड्यूस केलं वगैरे वगैरे. शी इज ऑल्सो न्यू, या हॅलो हॅलो वगैरे समथिंग लाईक दॅट झालं. ओके ठीक आहे. ऍक्च्युली कसं आहे की तो फ्लॅट काफी मोठा होता. 3 BHK फ्लॅट होता. नवरा बायको एका रूम मध्ये, मी एका रूम मध्ये आणि ती श्वेता एका रूम मध्ये. आणि कसं आहे की 3 संडास बाथरूम होते. या इट्स कॉमन आणि त्याच्यात 2 बेडरूम मध्ये 2 वेगवेगळे. या तर श्वेताच्या रूम मध्ये तिचं पर्सनल होतं आणि या दोघांच्या नवरा बायकोच्या रूम मध्ये त्यांचं पर्सनल. आता माझं कसं कॉमन होतं त्यामुळे मी गेलो. ओके. सो माझ्यासाठी सर्वात मोठं प्रॉब्लेम होतं की मला पुण्यामध्ये राहण्याचं ठिकाण शोधणं. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. या कारण आता कंपनी मला 7 दिवस दिला आहे, चलो ओके, बट आता 7 दिवसानंतर वेअर वुड आय स्टे, आणि पुण्यामध्ये असे म्हणजे कोणते रिलेटिव्ह नाही. सो मी विचार करून राहिलो होतो की आता आपल्याला कुठे ना कुठेतरी राहायचं. फर्स्ट ऑफ ऑल मी कसं की यावेळेस ठरवलं की यावेळेस मी आता फ्लॅटमध्येच राहायचं, आता रूम मध्ये राहणार नाही, फ्लॅटमध्ये राहतो. जो कोणाचा ग्रुप वगैरे असेल 4-5 जण वगैरे. या कसं आहे की म्हणजे मी प्रॉपर्टी सांगितलं नाही. ओके. त्या दिवशी आलो, गेस्ट रूम मध्ये आलो, झोपलो. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये गेलो, त्यांची बस होती, बसमध्ये गेलो, इंटरव्ह्यू झाला, ऑल दिस थिंग झालं. ओके 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 ठीक आहे. त्यानंतर आमचं इंट्रोडक्शन झालं वगैरे वगैरे. ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर ऑफिसमधून आलो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर मग माझ्यामध्ये हा विचार आला की आता आपल्याला रूम शोधावी लागते. आणि कसं आहे की जे माझ्यापाशी कंडिशन होती सेम श्वेताची पण कंडिशन होती. या कारण तिलाही हप्ताभर थांबायचं होतं वगैरे वगैरे आणि तिलाही कुणाला कुठे राहायचं होतं. या सो शी इज ऑल्सो सर्चिंग फॉर दॅट, वी ऑल्सो सर्चिंग, आय ऑल्सो सर्चिंग फॉर दॅट. तर
मग कसं आहे की आम्ही गेस्ट हाऊस मध्ये होतो. तर मग गेस्ट हाऊस मध्ये मग ते समीर होते. त्यांनी असं म्हणलं की का म्हणे तुम्ही दोघं सोबत राहू शकता म्हणे, या माझ्यापाशी एक ब्रोकर आहे म्हणे जो 2 BHK फ्लॅट वगैरे देऊ शकतो म्हणे. ओके. समज जर रेंट तुमच्यामध्ये समज जर स्प्लिट होत असेल तर तुम्ही दोघं सोबत राहा. म्हणजे सॉरी, ऍक्च्युली असं झालं कसं, म्हणजे कसं की आम्ही शोधून आलो, मी माझ्या हिशोबाने, मी याच्या हिशोबाने. तर आम्हाला जे फ्लॅट भेटले ते फ्लॅट भेटले म्हणजे कसं की ग्रुप वाईज तर मला भेटले नाही. आता मी माझी कंडिशन सांगतो. मला ग्रुप वाईज असे भेटले नाही, म्हणजे असं कोणता ग्रुप आहे ज्याच्यासोबत मी राहू बा वगैरे, म्हणजे फ्लॅटमध्ये राहतात असं नाही. आणि कसं की समजा फ्लॅट एकटा घेतो म्हणलं तर करीब 10-12 हजार रुपये प्रति महिना. सो हाऊ वुड आय मॅनेज दिस थिंग? यस, मला कोणतरी स्प्लिटअप करण्यासाठी पाहिजे ना, आणि कसं मी एकटा फ्लॅट अफोर्ड करू शकणार नव्हतो. सो प्रॉब्लेम होती माझ्यासाठी. येस. आणि सेम कंडिशन म्हणजे तिच्यासोबत पण सेम कंडिशन होती. तिला फ्लॅट भेटून तर आले होते, बट कसे की सगळे नॉट अफोर्डेबल होते. त्यावेळेस मग समीर म्हणाले की का तुम्ही सोबत राहा म्हणे, या म्हणजे ऍटलिस्ट जोपर्यंत तुम्हाला प्रॉपरली फ्लॅट भेटत नाही वगैरे, ऍटलिस्ट महिनाभर तरी, म्हणजे इथून निघल्यानंतर तरी तुम्ही असा इकडे तिकडे भटकण्याचं जास्त हे पेक्षा तुम्ही महिनाभर तरी सोबत राहा, आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही इकडे इकडे शिफ्ट करा. मग कसं की हे जे समीरने हे जे सोल्युशन सांगितलं होतं हे काफी लास्ट सिच्युएशन होतं. या कारण आता कसं का आम्ही पूर्ण शूटशाट केलं, पूर्ण हप्त्याचे 7 दिवस झाले, 6 दिवस झाले, आणि आता उद्या फ्लॅट सोडायचंच आहे, या उद्या गेस्ट हाऊस सोडायचंच आहे. सो इट जस्ट लाईक प्रॉब्लेम होती. आणि समीरने कसं, त्यांनी म्हणे की माझ्यापाशी एक फ्लॅट आहे म्हणे. ओके, तो असा पडूनच आहे म्हणे, तो मित्राचा आहे म्हणे. ओके, मी त्याला सांगून देईन म्हणे की हप्ताभर वगैरे मी तिथे राहून राहिलो, म्हणजे माझे कोणतरी कलिग वगैरे ते राहून राहिले. ओके, महिनाभर वगैरे. ओके, सो महिनाभरात तुमचं ऍडजस्ट करून घ्या, तुम्ही तिथे राहा बा वगैरे, आणि फ्लॅट वेल फर्निश आहे, वेल सगळं हे आहे, सगळं ते आहे. वेल त्याच्यानंतर मग मी आणि श्वेता बोललो की माझं सिच्युएशन खूप, मला काय फ्लॅट भेटून न राहिलाय. मला तिला सेम म्हणे, मलाही काही फ्लॅट भेटून न राहिलाय, म्हणजे जे काय आहे. तर आता कसं आहे की समीरने सांगितलं फ्लॅट दाखवलं वगैरे वगैरे, आता पैशाची प्रॉब्लेम. तर आता त्याचा रेंट होता 12,000 रुपये, आणि त्याच्यानंतर डिपॉझिट द्यायचा होता 3 महिन्याचा, म्हणजे 12-12 36,000 रुपये. 36,000 रुपये द्यायचे होते. त्याच्यानंतर आपल्याला तो फ्लॅट भेटणार होता. ओके, सो मी विचारलं तिला की असं असं आहे तसं आहे. मग आमच्या दोघांचं ऍग्री झालं की ठीक आहे म्हणे, आपण सोबत राहू म्हणे. आम्ही फ्लॅट वगैरे बघितला, तो इट वॉज गुड, वेल फर्निश वगैरे, म्हणजे सगळंच होतं तिथे. फ्रीज पासून ते सोफा वगैरे, एसी नव्हता, पंखा वगैरे, कबर्ड वगैरे, 2 BHK होता, बाथरूम वगैरे, सगळं सगळं, एव्हरीथिंग लुक्स रिअली गुड. या टीव्ही होती बट सुरू नाही झाली. या आम्ही प्रयत्न केला सुरू करण्याचा, बट इट वोंट बी सुरू. या बट या इट्स गुड. या थोडं बहुत वगैरे थोडंसं हालो डुलो करण्याचं काम केलं असं तर ऑफकोर्स डेफिनेटली झालं असतं. या सो प्रॉब्लेम होती आता इथं पैसा. या 36,000 रुपये द्यायचे होते. सो आता ठरवलं की सोबत राहता येतं, अर्धा अर्धा देऊ बा. तर 18,000 रुपये मी देतो, 18,000 रुपये तू दे. तर म्हणे ओके म्हणे. ऍक्च्युली कसं आहे की मी पैसे बरोबर ऑलरेडी काढून ठेवले होते. कसं आहे की माझा रेंट झाला, पेमेंट झाला होता, आणि पेमेंट झाला, आणि त्याच्यानंतर मग मी वडिलांकडून पण मागितले होते काही पैसे. सो राईट नाव माझ्यापाशी करीब 30,000 रुपये होते. या आणि तिने पण कुठून तरी पैसे जमा केले. या 18,000 रुपये काइंड ऑफ लाईक अ बिग मनी. तिने बहुतेक वडिलांना वगैरे मागितलं. तिचा अजून एक प्रॉब्लेम होता यात डेफिनेटली. कसं आहे की तिचे आई वडील राहतात नाशिकला. या आणि कसं आहे की ती हे तर नाही सांगू शकत की मी एका मुलासोबत राहत आहे. येस, सो असं त्यांनी सांगितलं असतं, दे विल कम्प्लिटली फ्रिक्ड आउट. येस, सो आणि तिचा थोडासा माझ्यावर विश्वास होता वगैरे. या आणि विश्वास का ते आम्हाला म्हणजे चॉईसच नव्हती ना. विश्वास काय दाखवायचा, तिथे आम्हाला दुसरं राहणारी जागाच नव्हती. सो एक तर जे फ्लॅट भेटून राहिले ते काफी हायर याच्यावर होते, आणि त्यामुळे आम्हाला ते फ्लॅट भेटणं काफी मुश्किल होतं. आणि
आणि खरंच त्यावेळेस खरंच चॉईस नव्हती लिटरली, कारण मलाही असं काही फारसं काही अट्रॅक्शन नव्हतं त्या मुलीबद्दल. मला असं वाटत होतं की जस्ट जस्ट लाईक वी जस्ट नीड टू बी या. तर माझा हाच प्लॅन होता की आपलं जसं 15 दिवस झाले, आपण फ्लॅट आता एक ऍज अ टेम्पररी म्हणून आपण तिथे राहू, बट ऍक्च्युली आपण शोधशात करूच. यस. सो माझा हाच एम होता. ओके. सो मग कसं आहे की तरी मी म्हणलं तिला म्हणलं, श्वेताला म्हणलं की तू सांग बघ म्हणलं घरी एकदा, कारण हे कसं बरं नाहीये या. ती म्हणे मी सांगतो म्हणे. वेल, होता थोडा बहुत विश्वास वगैरे, जाऊ दे सांग ना म्हणलं या, बट तिने काही सांगितलं नाही. वॉटेवर. ओके. सो पैसे जमा झाले, 18 मी दिले, आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरमालकाला पैसे दिले आणि तो फ्लॅट आमच्या नावी झाला. सो येस. तर कसं आहे की समजा जर तुम्ही राहते आहे आणि तुम्ही जाते आहे तरी तुम्हाला तुमचे डिपॉझिट वगैरे भेटून जाईल म्हणे. डिपॉझिट ऍक्च्युली समीरकडेच होते या. ऍक्च्युली तो घरमालक होता, तो समीरचा एक प्रकारे ओळखीचा होता, त्याचा एक प्रकारे रिलेटिव्ह होता वगैरे या. तर अशी कंडिशन सांगितली वगैरे, ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे, तुम्हाला तुमचे डिपॉझिट तुम्ही जेव्हा सोडून जाता तेव्हा तुम्हाला भेटून जाईल म्हणे, बट राईट नाव मला डिपॉझिट तर घ्यावं लागतो म्हणे या. तर मग ठीक आहे, ओके. मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो फ्लॅटमध्ये. यस. आणि मग त्याच्यानंतर आम्ही साफसफाई वगैरे केली. यस. माझ्यापाशी जास्त काही सामान वगैरे होतं नाही लिटरली. माझ्यापाशी कसं की 2 बॅग, त्याच्यामध्ये कपडे आणि आपलं लॅपटॉप आणि प्रोजेक्टर वगैरे, जास्त काही आपलं काही आहे नाही. हा, अजून एक गोष्ट, त्या फ्लॅटमध्ये फ्रीज पण होता आणि ऍक्वा पण होतं, RO ऍक्वा. सो दॅट इज रिअली गुड. 2 BHK फ्लॅट होता आणि एक बाथरूम आहे, 2 संडास बाथरूम होते, ते एक कॉमन होतं आणि एका बेडरूम होतं. ओके. सो ऍज अ मुलगी आहे म्हणून मी तिला नाही का जे बेडरूम दिलं, ज्या पर्सनल संडास बाथरूम आहे, तिथे राहा म्हणलं. मग मी आपल्या दुसऱ्या बेडरूम मध्ये. ओके. सो अशाप्रमाणे सेट झाला आणि त्याच्यानंतर मग दिवस चालले गेले. मग आम्ही मेस वगैरे लावली. वेल, मी कधी कोण्या मुलीसोबत जास्त वेळ राहिलो नाही लिटरली. म्हणजे आयुष्यामध्ये कधी मी एवढा राहिलो नाही लिटरली. मी माझ्या बहिणीसोबत पण नाही राहिलो, कोणासोबतच नाही राहिलो या. म्हणजे कसं की मी लहानपणापासून फॅमिली सोबत राहिलोय. ओके. सो करीब 12वी डिप्लोमा पर्यंत या. आता सगळेजण आई व वडील वगैरे. मग त्याच्यानंतर मग माझा डिप्लोमा झाला आणि त्याच्यानंतर मग मी जसा बाहेर निघालो तर मी एकटाच राहून आलो. खापरखेडाला होतो तिथे 1 वर्ष. त्याच्यानंतर इथे मग घरी आलो, 1 वर्ष अपडाऊन केलं या. आणि त्याच्यामध्ये पण मी मोठ्या वडिलांकडे जास्त वेळ राहायचो होतो. मग त्याच्यानंतर मग मी इथे नागपूरमध्ये आलो, PMI मध्ये गेली आणि मग इथे रूम करूनच राहिलो होतो. तिथे मी एकटाच राहत होतो या. आणि कसं आहे की माझा जास्त कॉन्टॅक्ट मुलींकडे कधी फारसा यायचाच नाही. येस, कधीच नाही. आमच्या ग्रुपमध्ये 2 मुली होत्या, जिथे मी ऑकेजनली समज जर मी जात असेल, समज जर महिन्यातून एकदा वगैरे असा प्रोग्राम बनत असेल, तेव्हा मी काही मुलीसोबत भेटत होतो. ते विशालची गर्लफ्रेंड श्रुतिका वगैरे, समथिंग लाईक दॅट. बस. येस. त्याच्यानंतर असा फारसा काही कॉन्टॅक्ट वगैरे होताच नाही. ओके. सो धिस द लाईफ मध्ये असा फर्स्ट टाइम होता जिथे मी एका मुलीसोबत राहून राहिलो होतो. आता कसं आहे की मी आता घरी सांगितलं का या गोष्टी, ऍक्च्युली मी पण घरी नाही सांगितल्या या गोष्टी. वाय? कारण आता बघ, आता हे अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये नाही का सगळे लोक म्हणून यू आर सो लकी का तू एका मुलीसोबत राहत आहे. सो मी श्वेताला बहुत परफेक्टली सांगितलं, श्वेता बघ, आपल्याला ही गोष्ट आपण सोबत राहत आहे, ही गोष्ट ऑफिसमध्ये नाही राहत पाहिजे. कारण कसं मला एक एक्सपिरियन्स आला होता. मी ऑफिसमध्ये राहिलो होतो PMI मध्ये, आणि इथे ज्याप्रमाणे बुली करण्यात आली, इट वॉज काइंड ऑफ लाईक दॅट या. तर मग मी तेव्हापासून ठरवलं की मी नेहमी सक्त राहीन, जास्त बोलणार नाही, आपलं कामाशी काम ठेवून, दॅट्स इट. येस. बट कसं आहे की माझ्यामध्ये एक फॅक्टर होता. कोणता? की आता मी एका मुलीसोबत राहून राहिलो आणि समजा जर कोणी मला विचारलं की तू कोणासोबत राहत आहे किंवा तू द फ्लॅट कुठं वगैरे समथिंग, तर व्हॉट वुड आय से? तर मी श्वेताला म्हणलं, बघ,
ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये समजा जर बरोबर राहायचं आहे आणि हे कसं प्रायव्हेट कल्चर आहे. इथे राहणारे लोक कसे, यांना कसं काम करण्याच्या वेळेस एक प्रकारे मजा की नाही एंटरटेनमेंट वगैरे पाहिजे. ते हे कसं एकमेकांना शोधतात. हा हा बकरा सापडला, याला पकडायचं, मग असं असं करायचं समथिंग. सो मी श्वेताला असं प्रॉपरली सांगितलं, बघ म्हणा का आपण कसं सोबत राहत आहे हे कोणाला माहित पडलं नाही पाहिजे. दॅट इज द वन थिंग ऑफिसमध्ये तरी कोणालाच नाही माहित पडलं पाहिजे. ओके. सो आणि शी इज ऑल्सो अग्रीड विथ दॅट. आपण तिलाही माहित आहे वगैरे असं असं वगैरे समथिंग. सो या सो मग आम्ही फ्लॅटमध्ये गेलो. थिंग्स आर गेटिंग म्हणजे कसं आमचं वगैरे सोबतच होतं. ऑफिसमध्ये जाणं, ते काम करणं, त्याच्यानंतर ऑफिसमधून येणं, मेसचा डब्बा खाणं, झोपणं. येस. आता कसं आहे की मी खूप साऱ्या गोष्टी ऍक्च्युली करतो जे लोकांपासून थोडस एक प्रकारे लपवून ठेवतो. जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड. आता कसं आहे की एक पर्सन माझ्यासोबत राहून राहिला आहे आणि एक फिमेल पर्सन जो कम्प्लिटली माझ्यासाठी अननोन आहे. ओके. सो कसं आहे की शी वॉन्ट्स टू नो अबाउट मी. तिला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आय डोंट नो, म्हणजे मी नाही का जेव्हा फर्स्ट डे पासून पाहतो तिचं नाही का अजीबचं अट्रॅक्शन होतं यार. आय डोंट नो. पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा गेस्ट हाऊस मध्ये गेलो तेव्हा समीर समोर बसून होता जेवायच्या वेळेस, आणि त्यांची वाईफ साक्षी मॅम त्या तिथे बसून होत्या. मी होतो. आता कसं आहे की त्या साक्षी मॅम पाशी बसायला पाहिजे होत्या श्वेतानी, बट नाही, शी सिट नेक्स्ट टू मी. आय डोंट नो. आता मी असं छोट्या छोट्या गोष्टीबद्दल फारसा विचार करायला लागत म्हणा. आय नो. बट ऑफिसमध्ये पण एवढे सारे कम्प्युटर होते, बट शी सीट नेक्स्ट टू मी. आता त्याच्यामध्ये मी पण असा विचार केला की आता आम्ही दोघं सोबत आहे बा तर वगैरे समथिंग. एकमेकांना डाऊट असेल तर आम्ही एकमेकांना सॉर्ट आउट करू समथिंग, असा तिचा विचार असेल. ओके, ठीक आहे. बट तिसऱ्याच दिवशी तिने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आय वॉज कम्प्लिटली शॉक बाय दॅट. म्हणजे हा ठीक आहे, नंबर वगैरे एक्सचेंज झाले कारण कॉल करण्यासाठी वगैरे, त्यामुळे व्हॉट्सअप नंबर वगैरे एक्सचेंज झाले. ओके, ठीक आहे. पण तिने तिसऱ्याच दिवशी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. वेल, मी ऍज अ फ्रेंडली म्हणून, कॅज्युअल म्हणून ओके ठीक आहे कन्फर्म करून टाकलं. माझ्या मनामध्ये असं फारसं काही होत नाही लिटरली. कारण कसं गेले मी नाही का, आता माझं वय झालंय करीब 26 वय झालं आहे. 26 कम्प्लीट आहे आणि 27 रनिंग आहे. आणि या वयात नाही का आपल्याला कसं आपल्याला करिअरकडेच फोकस करायचं आहे. जस्ट नॉट थिंग्स, इट जस्ट आपण असं अलतीभलतीकडे असं विचार करू शकत नाही वाटत. सो माझं एक प्रकारे कसं, आणि गेले मी 4-5 वर्ष कंटिन्यू एकटा राहून राहिलो, 7 राहून राहिलो, हे बिलकुल शांत राहून राहिलो. काम कसं करायचंय, का करायचंय, दॅट्स इट. आपलं बस त्याच्याच गोष्टीवर फोकस राहायचा आहे आणि आपल्या टार्गेटकडे फोकस राहायचा आहे, बस. माझा याच गोष्टीकडे फोकस होता. त्यामुळे मी असं कोणत्या मुलीकडे वगैरे असं फारसं काय अट्रॅक्शन वगैरे कथंही नव्हतं. माझ्या मोबाईलमध्ये आताही टिकटॉक आहे, बट लिटरली मी त्याला करीब महिनाभरा अगोदर ओपन केलं असं, त्याच्यानंतर मी आजही ओपन नाही केलंय. त्यांची नोटिफिकेशन मला रोज येतात, तरी मी ओपन नाही केलंय. कसं मी स्वतःला एक प्रकारे बिझी करून टाकतो एक प्रकारे. सो कसं आहे की त्याच्यानंतर आता फ्लॅटमध्ये राहून राहिलो आहे, तर कसं आहे की आता ती मुलगी कशी आहे काय आय डोंट नो, बट आय नीड टू टेक प्रिकॉशन ऑफ माय सेल्फ. म्हणजे असं सांगायलाच नाही पाहिजे बस. बट कधी कधी नाही का तिला म्हणजे कसं आहे की कधी कधी ती माझ्या बेडवर येऊन झोपायची. जे की तिच्यापाशी बेड होता, तिची स्वतःची रूम होती, तरी ती झोपणं तिकडे, तर मग झोपायचं म्हणजे असं लाडात पण करणं, जस्ट लाईक राग असं म्हणाला 2 झापड मारूया असं नाही का, असे ना मला तुझ्यासोबत झोपायचं आहे वगैरे, भोक्का 2 एक लातो आणि बट असं म्हणू शकत नाही आपण. वाय? 2 गोष्टी. कोणत्या गोष्टी? फर्स्ट ऑफ ऑल थंडी बहुत जास्त होती. दुसरी गोष्ट,
आता लेक लात मारीन हे कसं आपण एका पोट्याला म्हणू शकतो, पण लावड्याच्या बाला मादर निघ निघ. पण एका मुलीला कसं काय म्हणणार आहे यार. ओके, सो दॅट इज अ थिंग. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा ती आली, झोपली आणि तिने माझ्या अंगावर टांग टाकली, की माझ्या अंगामध्ये असं झरझरत झालं, अरे साला क्या हो गया. मी असं झोपून होतो, तिने टांग टाकली, माझ्या सर पोंगेवरच लागलं कपकन. अरे सॉरी सॉरी. आणि बहुत जास्त सणकून होत म्हणजे त्यावेळेस खरंच. आणि ती अशी गपकन आली, आदर्श तू का करून राहिली म्हणून तुम्ही ते झोपा. मग कसं आहे की मग कसं थोडा वेळ राहायचं, असं वाटायचं तर नाही का तिथून निघावं, कारण थंडी पण आहे आणि तिच्या अंगाची गरमी आपल्याला लागून राहिली होती. इट फील्स रिली ग्रेट, बट यू नीड टू कंट्रोल युअर सेल्फ डूड. आय नीड टू कंट्रोल युअर सेल्फ. सो मी उठून आपल्या हॉलमध्ये जायचं, तिथे झोपायचं. या असेच हळूहळू 15 दिवस गेले, 15-20 दिवस, महिनाभर वगैरे झाले समथिंग. ओके, आता कसं आहे की आम्ही मग कसा टीव्ही सुरू केला, या कसा तरी वगैरे. नंतर टीव्ही सुरू केला, मग त्या टीव्हीवर केबल घ्यायला होतं, बट कसं की माझ्यापेक्षा हार्ड डिस्क होती आणि माझे बहुत सारे पिक्चर होते. या आणि फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यानंतर त्या टीव्हीला कसं स्मार्ट टीव्ही होती, इफ यू वॉन्ट टू मेक इट वॉच ऑनलाईन युट्यूब वगैरे समथिंग, सो त्या गोष्टी कधी गरजच पडली नाही. आणि नसेल तर लॅपटॉप लावून द्यायचा. या वेल, एक सिच्युएशन सांगतो. या आता कसं झालं की आता कसं की समीरचा एकदा फोन आला मला, आणि ऑलमोस्ट 20 दिवस झाले, म्हणे की तुम्ही शोधलाय का म्हणे फ्लॅट. म्हणे नाही म्हणलं, आम्हाला तर काही भेटलं नाही फ्लॅट, नाही तर श्वेताला भेटलं. म्हणलं तर पुढला एक महिना एक्सटेंड करतो. ठीक आहे म्हणे, तुम्ही रेंट देऊन द्या म्हणे या महिन्याचा 12,000 रुपये, म्हणजे पुढल्या महिन्याचा. हो ठीक आहे ना. मी म्हणलं या 30 तारखेला भेटू द्या म्हणलं. ओके, काही प्रॉब्लेम नाही म्हणे, काही इश्यू नाही. ओके, हो मला पण आवडायला लागलं यार, म्हणजे कसं ती मुलगी मला पण थोडी बहुत आवडायला लागली. या म्हणजे कसं की अचानकपणे तिचं हसणं, आणि त्याच्यानंतर म्हणजे असं की पिक्चर पाहत असताना मी कसं गुपचपपणे आपलं पिक्चर पाहतो, असं हाताची घडी, तोंडावर बोट, कानात हेडफोन, बास कंटिन्यू. ते आली, अंगावरच बसली. यार व्हाट द फक वाज दॅट. ये कौन सा बैठने का तरीका है, मेरे को नहीं समझ में आता. म्हणजे कसं की शी डिडंट सिट नेक्स्ट टू मी, शी सिट ऑन मी. ती माझ्यावरच बसायची. ये क्या है? हे बहुत अजीबच होतं यार. त्यामुळे मी बहुत कंट्रोल करत होतो यार, कारण नाही का तिचे जे बॉडी पार्ट्स माझ्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला लागून राहिले होते, आणि कधी कधी कंट्रोल नाही होत होतं. त्यामुळे नाही का मी असं करून असं थोडसा हात वगैरे असं दाबून असं असं करायचं, प्लीज थोडं दूर राहा. पण त्याला थोडस दूर पण नाही राहू शकत होतो. मग कसं की ऑफिसमध्ये काम मस्त सुरू झालं होतं. लाईक अ सॉफ्टवेअर इज काइंड ऑफ लाईक इन्व्हेंटर सारखंच असतं. फारसं काय नाही. इथे पॉइंट क्लाउड ट्रॅक करायला बहुत जबरदस्त आहे. इन्व्हेंटर मध्ये कसं शोधावं लागते, हा केबल ट्रे आहे, हा मेंबर आहे, हा तू आहे. इथे कसं आहे, तुम्ही कर्सर न्या, तिथे मेंबर साईज आपोआप पकडून जातो. आणि तो बरोबर आयडेंटिफाय करतो का धिस इज दी केबल ट्रे, दिस इज दी स्ट्रक्चर मेंबर, दिस इज दी ऑपरेटर. या फटाक से यस, दिस इज द पाईप. तो रफ से पकडून घेते. तिथे एक प्रकारे तो एक सॉलिड फॉर्मेटच बनून जाते. मग त्या सॉलिड फॉर्मेटला आपल्याला चेंज करावं लागते, याला सांगावं लागते का हा पाईप आहे का, हा आहे की हा. स्टँडर्डाइज करण्यासाठी त्याला पॅरामेट्रिक द्यावं लागतो.
ऑफिसमध्ये काम जोरदार सुरू होतं. इट वॉज लाईक माझ्यासाठी खूप जास्त नवीन वगैरे काही होतं नाही सुया. तिच्याबद्दल सांगायचं असलं या अशी तिच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी नवीन होत्या, त्यामुळे ती खूप ठिकाणी चुका करत होती, खूप ठिकाणी अटकत होती. ओके, आपण त्या गोष्टीबद्दल बोलू नाही. ओके, आता कसं आहे की आता आता मला वाटलं की आताच राहू द्या. आता आपण म्हणलं की आता आपल्याला फ्लॅट भेटून न राहिला, आणि हा हा एक फ्लॅट आहे जे मी श्वेतासोबत राहून राहिलो आहे, तिथे मला राहायचं आहे. येस. सो बेसिकली आता आपण सुरुवात करायला पाहिजे आपल्या गोष्टीसाठी. सो मी सुरुवात केला. फर्स्ट ऑफ ऑल माझं ऑफिस असते 9 ते 9 to 5 या. सो मी पहिली जिम लावली यार, कारण माझं कसं जिम लावणं बहुत जास्त इम्पॉर्टंट होतं. मी काही सांगितलं नाही या, कोणाला सांगायचं या. मी लावली जिम, त्याच्यानंतर सकाळी 5 वाजता उठायचं, करीब 7-7:30 वाजेपर्यंत मस्त जिम करायची. 8:30 वाजताची गाडी येते, त्यामुळे 7:30 वाजता आल्याबरोबर फ्रेश वगैरे होऊन जायचं. 8:30 वाजता थोडसा नाश्ता वगैरे काही भेटायचं, म्हणजे कोण करेल नाश्ता वाश्ता वगैरे. यस, एवढं सकाळी उठून. आणि गॅस सिलेंडर वगैरे काही होतं नाही, इंडक्शन कुकर घेतलं होतं आम्ही या. बट एवढं सकाळी उठणं वगैरे, मी कसं जिम वरून येतो, फ्रेश वगैरे होतो, आणि त्याच्यानंतर मी पाहतो ती मुलगी आता दात घासून आली. म्हणलं का करून आली, म्हणलं तू आता आपल्याला बरं अर्धा घंट्यात निघायचं आहे, तू आता दात घासून आली. म्हणजे आता उठली. मी जास्त फोकस द्यायचा नाही त्या मुलीकडे या. बरोबर, माझी तयारी झाली, मी आपल्या स्टॉपवर उभा या. त्याच्यानंतर ती म्हणे तिचा फोन यायचा, म्हणे थांबून ठेवणं म्हणे गाडी. थँक गॉड ती थोडी लवकर आली या. मग ऑफिसमध्ये काम, आता ऑफिसमध्ये गेल्यावर माझं पूर्ण फोकस कामाकडेच या. काम भेटलं, कानात हेडफोन टाकले का बास सुरू, कंटिन्यू धडधड 2 वाजेपर्यंत काम. 2 वाजता लंच ब्रेक व्हायचा, लंच ब्रेक मध्ये खायचं, आणि त्याच्यानंतर पुन्हा बसायचं आणि धडधड काम सुरू. यास, आपलं हेच सुरू होतं. मग त्याच्यानंतर मग बसवरून घरी यायचं. तेव्हा मी असा फारसा विचार वगैरे करायचा नाही त्या मुलीबद्दल वगैरे. एकदा काय झालं की अचानकपणे मी कसं की आलो, थकलो, आणि त्याच्यानंतर मग मी काढलं नाही आणि झोपलो. आणि कसं त्या दिवशी थोडासा ताप वगैरे होता, त्या दिवशी थोडंसं अंग गरम वगैरे होतं माझं, समथिंग. आपण काय, मी ऑफिसमध्ये एक पॅरासिटामॉल घेतली होती, म्हणजे ठीक होऊन जाईल मग संध्याकाळी. बरं का, संध्याकाळी थोडं जास्तच थकल्यासारखं वाटून राहिलं होतं. सो मी हात वगैरे नाही धुतले आणि जस्ट झोपूनच गेलो मी. आणि मग त्याच्यानंतर मग मेसचा डब्बा आला, आणि मग श्वेता म्हणे उठणं म्हणे. मग तिने हात लावला, म्हणलं तुला तर खूप ताप आहे म्हणे. हो म्हणलं थोडा ताप. तर कसं मग तिने तेव्हाच, म्हणजे तिने असा फारसा विचार पण नाही केला, तिने उठ म्हणे चाल म्हणे या. तिने कॅब बुक केली, मला हॉस्पिटलमध्ये नेलं, दवाखाना केला. यस, मेल टाकला की त्या दिवशी नाही येत म्हणून या. तिने पण मेल टाकला फालतूने या. म्हणजे कसं की ते म्हणे की मेल टाकून दे म्हणे उद्या ऑफिसमध्ये. म्हटलं बरं आहे, म्हणलं चला मेल टाकून देतो, म्हणलं उद्या ऑफिसमध्ये नाही येत. तिने मेल टाकून दिला की समथिंग हॅज अ वर्क, आय कॅन कम. व्हॉट द फक. आणि हे मला माहितच नाही, वडेवर तेव्हा तर मला माहितच नव्हतं. सो वेल, तेव्हा बहुत अजीब सी सिच्युएशन होती, समथिंग असे. तेव्हा मी खूप जास्त गरम होतो, गरम म्हणजे बहुत जास्त तापलेलो होतो, मग अंगात ताप बहुतच जास्त होता. बाहेर थंडी बहुत जास्त. मी पुण्यातली थंडी म्हणजे कधी एक्सपिरियन्स नाही केली, पुण्यामध्ये जास्त राहिलो नाही, बट इथे थंडी वॉज ट्रिमेंडस. करीब इथे करीब 8-9 डिग्री सेल्सिअस तापमान, मादर चोद. यस, दुले घेतली तरी मला बहुत जास्त थंडी लागून आली, बहुतच जास्त. यस. तर मग कसं की त्या दिवशी
ती म्हणजे ती खूप दिवस झाली, ती सेव्हरल टाइम्स ती माझ्यासोबत झोपली आहे. झोपली म्हणजे असा विचार नाही बट त्या दिवशी मी काफी क्लोज झोपलो होतो तिच्या. लिटरली म्हणजे आय म्हणजे म्हणजे इट वॉज रिअली क्लोज. लिटरली बहुत जास्त. Yes. म्हणजे माझं जे तोंड होतं ते तिच्या ब्रेस्टला टच होऊन राहिलं होतं. इतक्या क्लोज होतो यार. आणि तेव्हा माहित नाही, तेव्हा असं आतमध्ये सिच्युएशन नव्हती का समथिंग हॅव टू डू, बट तेव्हा मलाच काफी बरं वाटत नव्हतं. आणि तेव्हा ते काफी कम्फर्टिंग फिलिंग होती. मी पहिल्यांदा अशी फिलिंग एक्सपिरियन्स केली यार, कम्फर्टिंग फिलिंग वाली. का तिच्या सोबत राहून आय जस्ट फील समथिंग कम्फर्ट. आय जस्ट फील रिअली गुड. या झोप लागून तर नाही राहिली होती, बट असं अंग हलवणं पण बडं मुश्किल होतं. आणि खाणं तर काहीच नाही. मी असं असं खाऊशच वाटत नव्हतं काही. आणि त्या दिवशी काय झालं की मला आईची आठवण येऊन राहिली होती. म्हणजे करीब इथे 1.5 महिना झाला होता मी आईसोबत जसं फोनवरच बोललो होतो, आणि मला आईची आठवण येऊन राहिली होती. म्हणलं, आणि त्याच्यानंतर मग मग कसं की आम्ही असं फारसं बोलून राहिलो असंच. म्हणजे आईची आठवण येऊन राहिली, बा आता तू सॅड नको होऊ, दुसऱ्या गोष्टी कर. सो शी वॉज ट्राय टू टॉकिंग टू मी, बट मला असं फारसं बोलायचं वाटत नव्हतं. तरी मी हो नाही म्हणत होतो. मग तिने सडनली मला कसं प्रपोज करून टाकलं यार. प्रपोज करून टाकलं म्हणजे, आणि सौरभ मला एक गोष्ट सांगायची म्हणे तुला म्हणे. हो ना, सांग ना म्हणे. तू जेव्हापासून आला म्हणे तेव्हापासून माझ्या डोक्यात तूच सुरू आहे म्हणे. हा म्हणजे मी कसं झोपेतही होतो आणि ऐकूनही राहिलो तेव्हा हा करत होतो. ओके, आता हे मला माहित कसं आहे, कारण नेक्स्ट डे नाही का त्याच्यानंतर तिने मला पूर्ण सांगितलं होतं. ओके, सो या म्हणे की जेव्हापासून तू आला म्हणे, म्हणजे जेव्हापासून मी तुला पहिल्यांदा बघितलं म्हणे, आय फील समथिंग डिफरंट इन यू. म्हणलं आणि आय एम रिअली अट्रॅक्टेड टुवर्ड्स यू. आणि ती म्हणे की माझ्या लाईफमध्ये अशी एक गोष्ट झाली म्हणे, जे कधीच माझ्या नेहमी गोष्टी खिलाफ मध्ये राहिली आहे म्हणे, बट ही एक गोष्ट म्हणे जी माझ्यासोबत झाली आहे म्हणे, जे मी कधी ऍक्सेप्ट केलं नाही आणि जे मला खूप जास्त आवडून राहिलं म्हणे, आणि ती गोष्ट म्हणजे तुझ्यासोबत राहणं वगैरे. हा, आणि म्हणजे ज्याप्रमाणे तू तुझ्या गोष्टीसाठी फोकस आहे म्हणे, तुझ्या कामावर फोकस आहे म्हणे, मला अशा प्रकारचे लोक किंवा पर्सन कॅरेक्टर खूप आवडतात म्हणे वगैरे. आणि ते म्हणे की आय 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 लव्ह यू म्हणे. म्हणलं मी फक्त करून राहिला. मग बिलकुल सायलेंट. मग म्हणलं व्हॉट, आणि मी म्हणलं तू का म्हणलं तू आता. ती म्हणे की आय लव्ह यू म्हणे. मग कसं मी एक प्रकार हेच झालो यार माझं, म्हणजे कसं की एकदम म्हणजे मी ऍज अ फ्रेंड म्हणून नाही का तिच्यासोबत राहत होतो. आणि लिटरली कसं आहे की मला जास्त रिलेशन वाढवायचंच नव्हतं, कारण राईट नाव मला माहित आहे का मी गोत्यात आहे, मी पाण्यात आहे. आणि माझ्यासोबत जो कोण येईन तो डुबनच. कारण माझी जी डेस्टिनी आहे त्याच्यामध्ये एवढे सारे हे आहे, अडथळे आहे. येस,
आणि बट त्या सिच्युएशनला मी पण नाही का तिला लाईक करायला लागलो होतो. बट कसं आहे, की माझं डोक्यावर जास्त कंट्रोल होता. त्यामुळे मी म्हणलं, "यार नाही, नाही समथिंग इज." तर मग मी तिला म्हणलं, की "तू तू जा तिकडे झोप या दुसऱ्या रूममध्ये आणि आज रात्र मला थोडा बहुत विचार करू दे." या. ती म्हणे, "ओके," म्हणे, "मी सकाळी वाट पाहीन," म्हणे, "आन्सरची." आणि मग ती झोपली. मग मी हाच विचार करत राहिलो, की काय कसं, काय कसं, काय कसं? म्हणजे म्हणजे कसं, की माझं डोकं तर एक प्रकार खूप फोकस होतं, की आपल्याला तिला हे करायचं आहे, नाही म्हणायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून फ्लॅट बघायचा आहे. बट असं मनातून असा विचार होता, नाही यार, जस्ट राहू दे सोबत, राहू दे सोबत. सो नेक्स्ट मॉर्निंगला माझी तब्येत थोडी बहुत ठीक झाली. या. सो मी कसं सकाळी करीब 7-8 वाजता उठलो. उठल्यानंतर मग मी वरती गेलो. या. कसं पहिले ऊन होती, तर पहिले कसं थोडंसं ऊन खातो बा म्हणलं पहिले. तर सकाळी उठलो, कानात हेडफोन टाकले आणि ते सकाळी वॉक करत राहिलो. सुट्टी टाकली होती. या. आणि मला तेव्हा माहित होतं, की ती पण ऑफिसमध्ये गेली असेल बा. त्यामुळे मी आता फ्लॅटवर एकटा आहे. बट माझं कसं काल रात्रीपासून हाच विषय सुरू होता. सो मी कसं 10 वाजेपर्यंत मस्त एकटाच फिरून राहिलो बिल्डिंगच्या वरती. त्याच्यानंतर मी फ्लॅटवर आलो. "तू काय करताय?" म्हणलं. "मी ऑफिसमध्ये नाही गेले," म्हणे. "व्हाय?" "सुट्टी टाकली," म्हणे. "बट कशासाठी? तुझी तब्येत नव्हती बरोबर." मी बोललो तर नाही काहीच, बट ओके. मग मी फ्रेश वगैरे झालो. थोडंसं बरं वाटत होतं. या. आणि मग आम्ही बसलो. तिने एखादी पिक्चर लावला टीव्हीवर. मग मी म्हणलं, "थांब," म्हणलं. "मला काय सांगायचं आहे म्हणलं तुला." ओके. काल रात्री मग मी तिला म्हणलं, "काल रात्री तू जे काही म्हणलं ते ते म्हणजे तूच म्हणलं, की ते असंच म्हणलं, ते तोंडातून निघालं यार. म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू बी कन्फर्मेशन यार." नाही म्हणे, "आय आय आय रिअली लाइक यू," म्हणे समथिंग. आणि म्हणलं, "वेट." मग कसं आहे, की मी तिला म्हणलं, की "बघ, गेले मी 1.5 महिन्यापासून तुझ्यासोबत राहत आहे आणि तुझ्यासोबत राहण्याची जो फीलिंग आहे, जो एक्सपिरियन्स आहे, तो बहुत जबरदस्त आहे. या. आणि मी जेव्हा इकडे-तिकडे जातो, मला तुझाच चेहरा दिसतो. लिटरली. जेन्युइनली आय अल्सो लाइक टू. आणि आय अल्सो लव्ह यू टू." या. बट हे मनाने. बट माझं दिमाग समथिंग इज डिफरंट. या. आणि कसं आहे, मी एक डिफरंट कॅरेक्टर आहे. मी एक डिफरंट पर्सन आहे. मला जे काही आहे, जे आहे, मी माझ्या लाईफमध्ये एक पोझिशन आहे, जी सेट केली आहे आणि त्याच्या मागे मला जायचं आहे. आणि यासाठी मी लागून राहिलो आहे. मी म्हणलं, "पहिले तू माझ्याबद्दल जाणून घे, का मी कोण आहे? काय आहे?" तर ती म्हणे, "सांग ना," म्हणे. मी ऐकायला तयार आहे म्हणे. आय आय मग मी म्हणलं, "सांगत नाही मी. या. मी माझी पूर्ण लाईफची पूर्ण जे काही आहे, नो." मी तिला आर्टिफॅक्ट एपिसोड दिले. मी म्हणलं, "हे बघ," म्हणलं, "माझ्यापाशी हे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. माझ्या लाईफबद्दल मी एव्हरीडे रेकॉर्ड करतो," म्हणलं, "हे आर्टिफॅक्ट एपिसोड, जे की माझ्यासाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे." हे मी याच्यासाठी सुरुवात केलं होतं, की मला माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गोल होतं आणि त्या गोलला अचीव्ह करण्यासाठी मी हे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवले होते. आणि जे की मला काफी हेल्पफुल ठरले. अनफॉर्च्युनेटली मला जे पाहिजे ते मी याच्यात सांगत होतो आणि ते गोष्टी मला कशाप्रमाणे अचीव्ह करायचं आहे, यासाठी मी प्रयत्न करत होतो. आणि या साऱ्या गोष्टी मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड केल्या. ऑल्सो
आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये माझ्या मनातल्या फीलिंग्स, माझ्या मनातले इमोशन्स, माझ्या मनातले कॅरेक्टर किंवा माझ्या आसपास अराउंड होणारे सराउंडिंग सोबत सिच्युएशन, या साऱ्या गोष्टी इथे रेकॉर्ड आहे. आणि ही माझी लाईफचा खूप मोठा चॅप्टर आहे आर्टिफॅक्ट एपिसोड. गेले मी 5 वर्षापासून 5-5.5 वर्ष झाले मी याला रेकॉर्ड करून राहिलोय. सो आणि एक एक असा पर्सन जो माझ्या लाईफमध्ये येत आहे, मला असं वाटतंय की त्यांनी मला पहिले जाणून घेतलं पाहिजे. या आणि मी हे आर्टिफॅक्ट एपिसोड यासाठी देऊन राहिलोय तुला, कारण माझ्या मनामध्ये पण तुझ्याबद्दल एक फिलिंग्स आहे. बट इथे कसं मी एक प्रकारे ट्रान्सपरंट होण्याचा प्रयत्न करत आहे, की तू मला पहिले जाणून घे, की मी कोण आहे आणि काय आहे. आणि त्याच्यानंतर तू स्वतःला डिसाईड कर, की तुला खरंच माझ्यासोबत राहायचं आहे का? आणि त्याच्यानंतरच आपण पाहू, आपण बोलू समथिंग. ती म्हणे, ठीक आहे म्हणे, दे म्हणे आर्टिफॅक्ट एपिसोड. तर मी तिला हार्ड डिस्क दिली. त्या हार्ड डिस्क मध्ये करीब 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड होते. 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड. सो ऐकून घे आणि जाणून घे. टिल देन आपण गोष्टी कॅज्युअल राहू. या म्हणजे असा विचार करू की असं कधी झालंच नाही. ओके. आणि तू हे ऐक. त्याच्यानंतर मग बघू आपण समथिंग. तर मग ती म्हणे ओके म्हणे. आणि मग मी तिला दिले आणि मग ती तिच्या रूम मध्ये गेली आणि ते पाहायचं ते करत बसली. तिच्यापाशी लॅपटॉप होता वगैरे समथिंग. सो मग काय मग त्या दिवशी मी रेस्ट केला, पिक्चर पाहिला. या माझ्या डोक्यामध्ये हेच विचार सुरू होता की तिला आर्टिफॅक्ट एपिसोड देऊन तर मी काही गलती वगैरे नाही केली वगैरे वगैरे. बट हा जो चान्स होता ना, हे जे मी काही आहे ना, हे कसं एक प्रकारे मिडल होतं. मिडल म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये डोक्यातूनही एक प्रकारे हाच हे आला की आपण तिला सांगावं बा, आणि बा आर्टिफॅक्ट एपिसोड द्वारेच या सगळ्या गोष्टी तिला माहीत पडून द्यायला पाहिजे. सो याच वेळी मी तिला सांगितलं. आणि मग तिने मग ऐकलं एक आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू. ह्या दिवशी मी पिक्चर पाहिला. ह्या मग त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो संध्याकाळी. तिने आर्टिफॅक्ट एपिसोड तिने मला खूप सांगितलं, अरे तू किती रेकॉर्ड केलंय म्हणे. मग तिने असं खूप काही विचारलं मला लाईफ बद्दल. तू असं करत होता म्हणे, तसं करत होता म्हणे. तुझ्या डिप्लोमा मध्ये तू 6 वर्ष फेल, 4 वर्ष फेल झालं. अरे याला गुपचाप ऐक म्हणलं तू गुपचाप ऐक. आणि फालतूपणा करू नको म्हणलं. समज जर तुला असं मजाकच करायची आहे आणि हे कोणाला द्यायची नाही आणि कोणासमोर गोष्ट काढायची नाही. हा पण मी तुझ्या समोर तर काढू शकते ना म्हणजे. हा घ्या, तू माझ्यासमोर काढू शकते. तर मी मग ते खूप हसायला लागली. मग तिने मग खूप असं आडवे तिडवे प्रश्न विचारले, जे की मला अनफॉर्च्युनेटली द्यावे लागले. मग कसं मग थोडस संध्याकाळी मग थोडस सुरुवात झाली, म्हणजे थोडस बरं वाटलं. आणि नेक्स्ट डे मग आपण रोजचा रुटीन सुरू. अशा करीब हप्ताभर गेला. आणि हप्ताभरानंतर मग ती म्हणे की शी वॉज रिअली ग्लॅड. कधी कधी तर नाही का, म्हणजे ते काम करताना नाही का अचानकच अशी पाय ती अशी हासे. म्हणजे काम करता करता कसं की मी काम करून राहिलो आणि अचानकपणे थोडीशी आळस झाली आणि नजर गेली तिच्याकडे नाही, असं इकडे तिकडे पाहिलं आणि तिच्याकडे नजर गेली. मग तिने माझ्याकडे पाहिलं, तिची स्माईल, तिने कानात हेडफोन टाकले होते आणि तेव्हा तिने असंच
व्हॉट म्हणजे काय म्हणलं? म्हणजे इट्स जस्ट लाइक आय लव्ह यू म्हणे, बट आवाज नाही. इट्स जस्ट लाइक लिप सिंग आय लव्ह यू. व्हॉट द फक वाज दॅट? मग तेव्हा त्याला विचार आला की साला. आणि मग त्याच्यानंतर मग ती घरी जाऊन म्हणे की मी तुझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकले म्हणे आणि आय जेन्युअनली लाईक युअर पर्सनॅलिटी. आय आय लाईक यू. आय लाईक द वे यू थिंक या समथिंग. सो सो आता आता मी इथेच खतम करतो. आता मी जास्त समोर जात नाही. कारण आता 2 वाजले आणि मला उद्या सकाळी वर्धेला पण निघायचं आहे. सो येस. सो राइट नाउ हे जे आहे ना सिच्युएशन जस्ट लाइक काल्पनिक आहे. इट वॉज नेव्हर इवन हॅपन. हे कधी झालं नाही. जस्ट काल्पनिक गोष्ट आहे. हे जस्ट लाइक माझी एक प्रकारे इच्छा आहे का? इच्छा नाही, एक प्रकारे असं समथिंग हॅज टू बी हॅपन विथ मी, बट आय डोंट नो. या व्हॉटएव्हर. सो right now this is it. This is the end. This is the my artifact episode number 1672. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.